मित्रांनो, प्रसन्न दळवी व्लॉग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारी घंटाही दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर मित्रांनो, आज सध्या आपण आलो आहे आत्तेकडे, गुरुंबेवाडी म्हणून आहे इकडे देवाचे कोटणे या ठिकाणी। सो आता आपण चाललो आहे राजापूरला, दूध पापेश्वरला। सो काहीतरी नक्की स्पेशल आहे आणि हे पाठीमागे आपलं आत्याचं घर आहे। तर चला बघूया, अतिशय जुनं असं घर आहे, जुन्या पद्धतीचं। तर तुम्हाला आत्याची पण ओळख करून देतो आणि मग इथून आता आपण आपली जर्नी स्टार्ट करणार आहोत। तर हे आपले आत्या आहे आणि हे पण आता आत्ताच समजायचं, म्हणजे आपले आत्या आहे, यांच्याकडे आपण राहिलो होतो आज आणि आपण आता इथून चाललो आहे दूध पापेश्वर ठिकाणी। तर चला जाऊन बघूया काय नक्की बघायला भेटतं आपल्याला, काहीतरी स्पेशल आहे। आणि हिचं नाव काय आहे? श्रावणी। आम्ही गेलो होतो सकाळी धरणावरती, आंघोळ वगैरे करून आलो, तर आपल्यावर वरती ती। तर चला मग जाऊ। तर फायनल आपण पोचलोय दूध पापेश्वर मंदिराच्या इथे आणि बघूया आतमध्ये जाऊन, एक काहीतरी विशेष असं नक्कीच काहीतरी आहे। सो थोडं वेट करा, तुम्हाला बघायला भेटेल काहीतरी चांगलंच। तर चला जाऊ आतमध्ये। जसं आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मंदिरामध्ये व्हिडिओ अलाउड आहे, त्यामुळे आपल्याला आतमध्ये व्हिडिओ तर घेता येणार नाही, पण जेवढं दाखवता येईल तेवढं तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी। सो जरा आतमध्ये बघू। तुम्हाला दूध पापेश्वरला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही रत्नागिरी किंवा राजापूर मार्गे येऊ शकता। आणि जर राजापूर मार्गे तुम्ही येत असाल तर तुम्हाला जवळजवळ हे दूध पापेश्वर 3 किलोमीटर पडतं आणि राजापूरवरून तुम्हाला एस टीचं तर काही सोय नाही, पण रिक्षा वगैरे करून तुम्ही डायरेक्ट येऊ शकता। तर आपल्याबरोबर आहे, तुझं नाव योगेश। तर आता योगेश मसूरकर म्हणून आपल्याबरोबर आहे। योगेश मसूरकर आपल्याला थोडक्यात या मंदिराबद्दल थोडीशी माहिती देणार आहे। हे मंदिर भरपूर शिवाजी महाराजांच्या काळापासूनचं आहे। शिवाजी महाराजांनी ते समई विमई पण असे दिलेले आहे
हां. आणि हे पुरातन बांधकाम आहे सर्व. तर मित्रांनो, पावसाने आपल्या हजेरी लावली आहे आणि जवळजवळ अर्धा तास झाला पाऊस पडतो आहे आणि आम्ही मंदिरामध्येच आहे अजून. पण तोपर्यंत आपल्याबरोबर आहेत या मंदिराचे पुजारी आहेत. तुम्ही ना या मंदिराचे पुजारी आहेत. तर या दूधपापेश्वर मंदिराचे जे पुजारी आहेत रमाकांत लिंगा आहेत, तर त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेणार आहोत त्या मंदिराबद्दल. हे मंदिर साधारण 800-900 वर्षापूर्वीचं आहे. इथे फार पूर्वी जंगल होतं. या गावातली गुरं जंगलात चरायला येत असत. एक गाय यायची, कुठेतरी दूध सोडायची आणि संध्याकाळी घरी गेल्यानंतर मालकाला दूध मिळत नसेल. त्यावेळेला त्या मालकान त्या राखणा जो होता त्याच्यावर आरोप केला की तू हे दूध काढून पितोयस, म्हणून त्याला राग आला. त्यानंतर त्या राखण्याने हे गाय कुठे जाते काय करते हे लक्ष ठेवलं. त्यानंतर त्याला दिसलं एका मोठ्या जंगलातल्या झाडीत गाय जाऊन एका दगडावर धारा सोडत होती. त्यानंतर त्याला राग आला त्या गाईचा, म्हणून त्यानं दुसऱ्या दिवशी कुऱ्हाड घेऊन आला आणि त्या गाई धारा सोडायला लागल्यावर गाईच्या पायावर मारणार एवढ्यात गाय बाजूला झाली आणि कुऱ्हाड दगडावर बसली आणि तिथून रक्त यायला लागलं त्या दगडातून. त्यावेळेला त्या राखण्याला पश्चात्ताप झाला आणि हा देव आहे असं त्याला वाटलं. त्यानं मालकाला खरी हकीकत सांगितली. त्यानंतर मग मालकाला असं वाटल्यानंतर पुढे हे झालं आणि मग मंदिर बांधलं गेलं. इथे शेजारी जी वाहते नदी ती मृडानी आहे. कोणती? मृडानी नदी ही. आणि हे पाठीमागे जे मंदिर आहे ते पाठीमागे जे मंदिर आहे ते राखण्याचं आहे. त्याला कामेश्वर म्हणतात. म्हणजे जो राखणा होता त्याला पश्चात्ताप होऊन त्यानं मग आत्महत्या केली. मग देवाला त्यावेळेला येऊन त्यानं देवांना पहिल्यांदा इथून आलं की नदीवर जायचं, हातपाय धुवायचे, दत्ताचं दर्शन घ्यायचं, तिथून मागच्या कामेश्वराचं दर्शन म्हणजे राखण्याचं दर्शन आणि नंतर मग दूधपापेश्वराचं दर्शन. गावाचं नाव धोपेश्वर, देवाचं नाव दूधपापेश्वर. अच्छा, म्हणजे हे पाठीमागचं जे मंदिर आहे ते पांडवकालीन वगैरे असं काय आहे का? नाही, 1700 वर्षापूर्वी ज्यावेळेला हे झालं देऊळ त्याच वेळेला ते बांधलेलं आहे. अच्छा. हे तसा इतिहास नक्की सांगता येत नाही. हां, पण खूप वर्षापूर्वीचं मंदिर आहे. पण काही समयावरून शके 1100 वगैरे असं हे आहे. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आम्हाला. अजून काही अशी आपल्याला माहिती भेटली तर आपण ती पण जमा करणार आहोत आणि तुम्हाला ती सुद्धा दाखवेन मी या व्हिडिओ मार्फत. आपल्या पाऊस तर अजून काही कमी व्हायचं नाव घेत नाही. पण आपण जसं या पुजारी काकांकडून ऐकलं तर दूधपापेश्वरमध्ये या ठिकाणी जवळजवळ 5 मंदिर आहेत. त्यापैकी एक आहे दत्त मंदिर, एक आहे कामेश्वर मंदिर. जे मेन मंदिर आहे ते दूधपापेश्वर. आणि इकडून जरा पुढे लेफ्टला गेलं तर तुम्हाला एक काळभैरव म्हणून एक मंदिर आहे. आणि हे कोणतं मंदिर आहे? वीरभद्र. तर अशा प्रकारची 5 मंदिरं तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला भेटतील. खूप पाऊस पडला आहे इकडे दूधपापेश्वरमध्ये. तर तुम्ही पहिला जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही बघताय याच्यामध्ये किती पाणी आहे आणि तुम्ही पहिला आपण व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये किती पाणी होतं, तर याच्यामध्ये तुम्हाला अंदाज येऊ शकतो की किती पाऊस पडला असेल. आणि इथे जवळजवळ 60 गावांचं पाणी मिळून इथे जमा होतं. त्यामुळे पाण्याचा जो फ्लो आहे खूप जास्त आहे.